मला सुमित चटोलेला द्यायचं होतं मॅच द्यायचं. मॅन ऑफ द मॅच सुमित चटोले. सुरू होणारा सामना महाकाल सीसी वर्सेस किमिया पॅकर्स. कौस्तुभ पालांडे वर्सेस नितिलून. समजलं समजलं मला. नाही नाही ऑन स्ट्राईक असतील ते म्हणजे कौस्तुभ पालांडे. नॉन स्ट्रायकिंग एंडला असेल तो म्हणजे डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ गाजवलेला प्लेयर. टफ असो वा सर्कल क्रिकेट, फुटबॉल असो वा बास्केटबॉल, कबड्डी असो वा खो खो, सर्वीकडे आपलं नाव कमावलेला तो म्हणजे करण मनवार. डावखुर हाताचा फलंदाज कौस्तुभ पालांडे. सामना करतो म्हणजे नितीन लुंड. पुढे सचोर मारा चेंडू 1 धावेसाठी. कोशांकित क्षेत्रात महाकाल संघाचा धावांचं खातं उघडलंय ते म्हणजे कौस्तुभ पालांडेच्या फटक्याने. पुढील चेंडू डॉट पद्धतीचा निर्धाव चेंडू टाकतोय तो म्हणजे नीती करण मनवार याला. लेट कट खेळायचा प्रयत्न होता पण बॅटची कडा घेण्यात अयशस्वी. तिसरा चेंडू घेऊन येतो तो म्हणजे करण मनवारसाठी निती लुंड. पुन्हा एकदा रनआउटचा प्रयत्न असेल पण 1 धावेवर समाधान मानावं लागेल ते म्हणजे महाकाल सीसी संघाला. चौथा चेंडू कौस्तुभ पालांडेसाठी. पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने 1 धाव घेण्यात यश ते म्हणजे कौस्तुभ पालांडे याला. संघाच्या धावसंख्येत 1 ने भर. संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 3. पाचवा चेंडू पुन्हा एकदा कव्हर ड्राईव्हचा प्रयत्न होता. गोशांकी क्षेत्रात 1 धावेसाठी जातोय तो म्हणजे करण मनवारच्या बॅटीने आणि संघाची धावसंख्येत 1 ने भर. एक धाव पुन्हा एकदा उत्कृष्ट असा क्रिकेट डायरी मधला कव्हर ड्राईव्ह कौस्तुभ पालांडेच्या बॅटीतनं. गोलंदाज हर्षी रोहरा. पुन्हा एकदा पुढे सतत मारा चेंडू सरळ जातोय तो संदेश भंडारीच्या हातात. 1 धावेवर समाधान मानावं लागेल ते म्हणजे महाकाल सीसी संघाच्या फलंदाजाला कौस्तुभ पालांडेला. सगळ्याच्या धावसंख्येत 1 ने भर. पुढील चेंडू राऊंड विकेटचा मारा करेल तो म्हणजे हर्षी रोहरा. सामना करेल करण मनवार. पुन्हा एकदा बॅटची कड घेऊन जातो इनसाइड एज आणि 1 धावेच्या रूपात
पुढील अंपायर डिसिजन नो बॉल आणि अतिरिक्त धाव भेटते ती म्हणजे महाकाल संघाला. नो बॉलच्या रूपात धावसंख्या झाली ती म्हणजे 8. आतापर्यंत फक्त 2च चेंडू या षटकात टाकले ते म्हणजे हर्षी रोहरा याने. पुन्हा एकदा पुढचा मा चेंडू सुंदर असं क्षेत्ररक्षण करतो म्हणजे संदेश आणि एक धाव समाधान मानावं लागेल ते म्हणजे महाकाल संघाला. प्रत्येक संघाच्या क्षेत्ररक्षकांना विनंती असेल अंपायर डिसिजन एक धाव डिक्लेअर. प्रत्येक संघाच्या क्षेत्ररक्षकांना विनंती असेल त्यांनी ट्रॅक कोणीच वरती करायची नाहीये. क्रिकेटच्या रूलच्या खिलाफ आहे ते. आपल्या जे परिधान केलेले आहे जर्सी आणि ट्रॅक आणि शूज आणि याच प्रकारे आत्महत्या करतोय तो म्हणजे कौस्तुभ पालांडे आणि पहिला गाडी बाद होतोय तो म्हणजे महाकाल संघाचा कौस्तुभ पालांडेच्या रूपात. 10 धावा, एक गाडी बाद. अजूनही हे षटक चालू आहे. दुसरा षटक मोठा हादरा बसलाय तो म्हणजे कर्णधाराच्या रूपात महाकाल संघाला. अंपायर डिसिजन नो बॉल. अजून एक अवांतर धाव 9च्या रूपात. या षटकात हर्षी रोहरा याने आतापर्यंत 2 नो बॉल च्या रूपात अवांतर धावा दिलेल्या आहे त्या म्हणजे महाकाल संघाला. आणि हा नो प्लस होता म्हणजे संघाची धावसंख्या झाली ती 12. एक गाडी बाद. पुन्हा एकदा युवा स्वीपच्या रूपात खेळतोय तो म्हणजे करण मवार. एक धाव घेण्यात यश येते ते म्हणजे महाकाल संघाच्या फलंदाजांना. संघाची धावसंख्या झाली ती 13. एक गडी बाद. शेवटचा षटक हाताळेल तो म्हणजे नवोदित खेळाडू रोहित चव्हाण. अजूनही त्याने अंडर 19चं आपला वर्ल्ड कप खेळलेला नाहीये पण तो इकडे खेळतोय MVPL पर्व 4. शेवटचा षटक हाताळेल. राऊंड द विकेटचा मारा करेल तो म्हणजे रोहित चव्हाण. सामना करेल तो म्हणजे करण मनवार. पहिला चेंडू पुढे सुद्धा मारायचा प्रयत्न होता लॉंग ऑफच्या दिशेने. एक धाव घेण्यात यश. आणि तिकडे गचाचं क्षेत्ररक्षण करतो म्हणजे शुभ्रांत राय पण काहीच भरपाई करावी नाही लागणार. एक धावे घोषांकित क्षेत्रात जातोय तो म्हणजे बॉल उडून. आणि संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 15. एक गडी बाद. सुंदर असं षटक हाताळतो तो म्हणजे रोहित चव्हाण. आतापर्यंत एकही चौकार त्याने दिलेला नाहीये. पुन्हा एकदा लॉंगाच्या काय क्षेत्ररक्षण करतोय तो म्हणजे नित्य. चंद्रकांत चांपूर उर्फ पप्पू दादा यांचं MVPL फॅमिली तर्फे हार्दिक 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 स्वागत. एकदा टाळा झाला पाहिजे पप्पू दादासाठी. त्यांना विनंती करेल त्यांनी स्टेजवर यायचंय. अंपायर डिसिजन
अवांतर धाव वाईटच्या रूपात संघाची धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 18. एक गडी बाद अजूनही 2 शिल्लक, 2 चेंडू शिल्लक या षटकात. शॉट चांगला होता पण नॉन स्ट्रायकिंगला लागून बॉल सर्व हातात गेलाय. पण एक धाव घेण्यात आली ती म्हणजे महाकाशी संघाच्या फलंदाजांना. संघाची धावसंख्या 1 ने भर. वन टू कोचा आवाज अजित निकम यांचा चाहू बाजूने पुढे सतत मारायचा प्रयत्न होता पण त्रिफळा चीत होतो तो म्हणजे कुणाल मेस्ट आणि शेवटच्या चेंडूवर दुसऱ्या गडी बाद होतोय तो म्हणजे महाकाशी संघाचा. किमा पॅका संघाला विजयासाठी पाहिजे असतील ते म्हणजे 20 धावा. डीजे मयांक सीसी वर्सेस डीजे मयांक सुपर किंग्स वर्सेस एजीएमएम. पुढील सामना दोघं संघाच्या कप्तान कर्णधारांना विनंती असेल त्यांनी टॉस साठी यायचंय. डीजे मयांक सुपर किंग्स आणि एजीएमएम. लवकरात लवकर आपल्या क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. महाकाशी संघाला विनंती असेल लवकरात लवकर आपल्या क्षेत्ररक्षण लावायचंय. फलंदाज आलेले आहे ते म्हणजे आपले किंवा पॅकर्स संघाचे. स्ट्रायकिंग एंडला असेल ते म्हणजे डीजे मयांक सुपर किंग्स संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे. नितेश आणि संदेश. परेश मादळकर यांना विनंती करेल त्यांनी पप्पू दादा यांचा सन्मान चिन्ह आणि शाल देऊन सत्कार करावा. परेश मादळकर यांना विनंती करेल. स्वीपच्या रूपात एक धाव संदेश भंडारी याला आणि किमा पॅका संघाला. दोन चेंडू 2 धावा. अंपायरी सीझन नोचा कॉल होता. अंपायरीचा नो बॉल. अजित निकम सरांचा आवाज आलाय नो बॉल साठी आणि 1 धावा अंतर ती भेटते ती म्हणजे किम्या पॅकर्स संघाला. संघाची धावसंख्या 1 ने भर. संघाची धावसंख्या 3 बिनागडी बाद. पुढे मारायचा प्रयत्न होता. सुंदर असं क्षेत्ररक्षण करतोय पण गच्चा असं क्षेत्ररक्षण करतोय तो म्हणजे करण मनवार. चांगला क्षेत्ररक्षक आहे तो पण खूपच गच्चा क्षेत्ररक्षण केलंय त्याने. हातातला चेंडू होता. रनआउटचा प्रयत्न होता. सर्व काही भेटू शकत होतं पण त्याने दिल्या त्या म्हणजे 4 धावा ते पण समोरच्या संघाला. त्या चौकारांशी संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 8 धावा 4
चेंडू आतापर्यंत पहिल्या षटकात 5वा चेंडू घेऊन येतो म्हणजे आपला नीरज पालांडे सामना करतो म्हणजे संदेश भंडारी 07. पुढे स्वतः मारायचा प्रयत्न होता. अंपायर डिसिजन धावचीत होतोय तो म्हणजे नितेश. सुंदर असं क्षेत्ररक्षण करतोय. चेंडू फेकतोय कीपर एंडला आणि काय तो रनआउट घेतलाय. पहिला गाडी बाद केलाय तो म्हणजे किमा पॅकर संघाचा नितेश लुणच्या रूपात मोठा गाडी बाद केलाय. महाकाल सिंह संघाने संदेश भंडारीच्या बॅटीत आला होता तो शॉट पण सरळ हातात गेलाय. ओमकार पालांडेच्या पहिला गाडी बाद होतोय धावचीच्या रूपात. संदेश भंडारी वयाने खूपच लहान अजूनही 15-16 वर्षाचा असेल काहीतरी पण त्याने आपल्या खेळाच्या जोरावर त्याचं पहिलं सीझन खेळतोय तो आणि तो डायरेक्ट रिटेन झालेला आहे तो म्हणजे किमा पॅकर संघाचा. म्हणजे तुम्ही समजू शकतात किती किमा आहे त्याच्यामध्ये. पण हे 9 झाले 9. स्वीपच्या रूपात एक धाव घेतोय तो म्हणजे हर्षित रोहरा टीमचा कॅप्टन. 9 धावा 12 चेंडूत फक्त आणि फक्त 11 धावांची आवश्यकता असेल ती म्हणजे किमा पॅकर संघाला. पण समोरून येतोय तो म्हणजे उत्कृष्ट गोलंदाज ओमकार पालांडे. बघूया काय करतात ते आपल्या संघासाठी. सुंदर असा चेंडू पण एक धाव गोशांकी क्षेत्रात. 11 चेंडू अजून 10 धावांची आवश्यकता असेल ती म्हणजे किमा पॅकर संघाला. ओमकार पालांडे आपल्या संघासाठी कितीतरी सामने जिंकून दिले आपल्या गोलंदाजाच्या बळावर. बघूया यावेळी काय करतात ते. निर्णायक असं षटक असेल. अंपायरचं नो बॉल आणि एक धाव प्लसच्या रूपात भेटते ती म्हणजे किमा पॅकर संघाला. टचिंग गो केलाय. पुन्हा एकदा धावचीचा प्रयत्न असेल. बघूया काय करतात ते. पण फेकी काय बरोबर झालेली नाही कौस्तुभ पलांडेकडनं आणि एक धाव घेण्यात यश येते ते म्हणजे किमा पॅकर संघाला. संघाला अजून एक जिंकण्यासाठी 10 चेंडूत 7 धावांची आवश्यकता असेल. आपल्या अपेक्षेप्रमाणे चांगली कामगिरी करून दाखवत नाही तो म्हणजे ओमकार पालांडे. त्याच्याकडनं चांगल्या अपेक्षा होत्या हे षटक टाकण्यासाठी. पण अजूनही 4 चेंडू शिल्लक असतील ते म्हणजे दुसऱ्या षटकात. पुन्हा एकदा एक धाव. पुन्हा एकदा टॅप आणि एक धाव ती भेटते ती म्हणजे किमा पॅकर संघाला जिंकण्यासाठी माफक 5 धावांची आवश्यकता असेल ती म्हणजे 8 चेंडूत. पुन्हा एकदा रनआउटचा प्रयत्न असेल. अंपायर डिसिजन धावचीत होतोय तो म्हणजे संदेश भंडारी संघाचा. दुसरा गडी बाद होतोय तो म्हणजे किमा पॅकर संघाचा आणि अजूनही मॅच मध्ये रंग देऊ शकते जर हा चेंडू देखील निर्धाव पद्धतीचा टाकला तर शेवटच्या षटकात 5 धावांची आवश्यकता असेल आणि समोर असेल तो म्हणजे संघाचा नवोदित खेळाडू. एका साईडला हर्षी रोहरा आणि दुसऱ्या साईडला असेल तो म्हणजे संघाचा अनुभवी फलंदाज मयूर कांबळी. शेवटचा चेंडू
आनंद कांदळगावकर आणि संकेत चांपूर यांना विनंती करेल त्यांनी स्टेजवर यायचंय. आनंद कांदळगावकर आणि संकेत चांपूर यांना विनंती करेल त्यांनी स्टेजवर यायचंय. शेवटच्या चेंडूत फक्त आणि फक्त 4 धावांची आवश्यकता असेल. बघूया कसं टाकतं ते आपलं ते निर्णायक षटक. करण मनवार अष्टपैलू खेळाडू. अष्टपैलू म्हणजे असा नाही की तो फक्त बॅटिंग बॉलिंग फिल्डिंग करतो, तो सर्वच खेळतो. फुटबॉल खेळतो, बास्केटबॉल खेळतो, कबड्डी खेळतो, खो खो खेळतो. अंपायर डिसिजन आणि हा गडी बाद होतोय हर्षी रोराच्या रूपात. संघाच्या धाव संख्यात 5 चेंडू 4 धावा पाहिजे असेल ते म्हणजे किंवा पाक संघाला अजूनही मॅच गेलेली नाहीये. संघ महाकाल सीसी अजूनही सामना गमावणार नाहीये. पुढील फलंदाज येतोय तो म्हणजे भूषण पराब. भूषण पराब कोणीच हलक्यात घेऊ नका. भूषण पराब यांना अनुभवी खेळाडू आहे, ते संघाचे संघमालक आहेत. पाच चेंडू 4 धावांची आवश्यकता असेल. भूषण परमाव स्ट्राईक. रनआउटचा प्रयत्न होता पण फेकी काही लांब झाली यष्टांपासून. जर रनआउट आला असता तर सामन्यात मजा आली असती जरा. 4 चेंडू अजूनही 3 धावांची आवश्यकता असेल ती म्हणजे किम्या पाका संघाला फक्त एका चेंडूचा फरक आहे. बघूया कोणाच्या खात्यात जातोय तो एका चेंडूचा फरक. मॅच रंगतदार चालू आहे. 4 चेंडू 3 धावा अजूनही शिल्लक. अंपायर डिसिजन वाईट बॉल अवांतर धाव. व्हॉट अ जजमेंट. ह्यालाच बोलतात अनुभव. मयूर कांबळेचा त्याने बघितला ऑफ स्पिन काय होणार नाहीये चांगला आणि वाईड घेण्यात यश आले. पुन्हा एकदा वाईड अवांतर धाव. संघ अजित निकम सरांचे हात जमिनीशी समांतर. धावा येते ती अवांतर. 4 चेंडूत फक्त आणि फक्त 1 धावेची आवश्यकता असेल ती म्हणजे किम्या पॅक संघाला. पुन्हा एकदा अवांतर धाव आणि याच प्रकारे किम्या पॅकर्स संघ विजयी. डीजे